शिवा, त्याच्यामुळेच तुझ्यावर आणि आमच्यावर आज ही येळ आली आहे. जे काय वाईट वंगाळ घडलंय ना त्याला तोच जबाबदार आहे, फक्त तोच, तुझा मित्र शिवा. याने जे काही केलंय त्यासाठी याला शिक्षा मिळायलाच हवी होती. घ्या 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 नवाजी, खा, पोट भरून खा. अयो अयो, असुर नरेश बघा की हो, आज आपल्याला विजयोत्सव साजरा करायचा आहे. घ्या, भरपूर खा. अयो, जगदंबाच्या लग्नात विघ्न आणण्याचा आपला डाव यशस्वी झालाय. खा खा खा, भरपूर. तुम्ही काही म्हणा बघा असुर नरेश, या विजयाचं तुंब श्रेय दे कोणाला जाईल दे, फक्त आणि फक्त मला. त्या शिवाचं रूप घेऊन त्या लोकांचे कान भरणं काय सोपं काम असतो काय? फसला असता किंवा तुमचा तो डाव. अय्यो, सारखं सारखं तुझंच घोडं पुढे पुढे काय पळवतोस म्हणते मी. माझा सुद्धा होता बघ तेवढाच सहभाग. अयो असुर नरेश, माझी मान मोडेपर्यंत राबली की हो मी तुमच्यासाठी. तुमच्यावर पडलेली सगळी कामं मीच केली की हो. आणि गंगाईच्या मनात तुमच्याबद्दल कौतुक वाढलं बघा. अयो, तो काम तर नेहमीच करत असते का तू? आणि पण असं रूप बदलून त्या लोकांचं मन कलुषित करण्याचं काम सोपं असतं का काय? ते तुला काय करणार ग ते? आणि रांगोळी काढण्यापासून ते घाणा ओढेपर्यंत काही काम करणं काय सोपं असतं का काय म्हणते मी. अरे काय तुझं ते? बसा. कशाला भांडताय दोघ जण? ही योजना माझी होती, म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय. अयो, हे मात्र खरंय बघा असुर नरेश, तुम्हीच दाखवला बघा इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. म्हणतो मी असुर नरेश, पण आता पुढे काय करायचं की हो म्हणते मी. इथून पुढे तर खरी मजा आहे. शिवाबद्दल त्यांच्या मनात इतका संताप भरलाय की शिवाला आता जगदंबा पुन्हा नजरेसमोरही उभं करणार नाही. गंगाई आणि जनक सुद्धा त्याला झिडकारतील. अयो असुर नरेश, ते शिवाचं ठीक आहे हो, पण त्या जगदंबाच्या लग्नाचं काय म्हणतो मी. आता एक मुलगा गेला म्हणून ते जगदंबाच्या लग्नाचा विचार तर थांबवणार नाहीत ना. तर परत दुसरा मुलगा आला तर परत हेच करायचं का काय म्हणतो मी. त्यासाठी वेगळी योजना तयार आहे. अयो, जसं शिवाबद्दल गंगाईच्या मनात आपण विष कालवलं, तसंच तिच्या मनात माझ्याबद्दल अमृत पेरायचं. आता मी जे करणार त्यामुळे गंगाई जगदंबासाठी फक्त आणि फक्त माझाच विचार करणार. अयो, बाबा, मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहे. मी त्याच्यावर रागावले, त्याला खूप काही सुनावले इथपर्यंत ठीक होतं, पण मी त्याच्यावर हात उचलायला नको होता असंच म्हणणार आहे ना तुम्ही. पण बाबा, माझा खूप संताप झाला होता. त्याने अनोळखी लोकांसमोर माझ्याबद्दल जे काही सांगितलं ते अतिशय वाईट होतं. आणि तो मुलगा. जगदंबा, तुला राग येणं साहजिक आहे, पण जो कोणी तुझ्याविषयी वाईट साईड बोलत होता ना तो शिवा नव्हता. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? हो, खरं आहे हे जगदंबा. अगं, मी स्वतःच्या डोळ्यांनी आज एक विचित्र गोष्ट पाहिली आहे. कदाचित तुझा त्यावर विश्वास बसणारही नाही, पण हे खरं आहे. अहो, पण नंदलाल काका, हे कसं शक्य आहे? ते मला माहित नाही. हा, पण अजून एक व्यक्ती आहे जी तुला शिवाचं सत्य सांगू शकते. सदाभाऊ. होय जगदंबा,
अगं शिवा माझ्या शेतात दिवसभर काम करत होता. आम्ही दोघंही एकत्रच होतो. मग तो शेजारच्या गावात असणं शक्यच नाही. हा काय प्रकार आहे? जर शिवा दिवसभर सदा काकांच्या शेतात काम करत होता तर मग आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर त्यांच्या गावाहून इथपर्यंत शिवा बनून कोण आलं असेल? होय ग, आणि असं घडूच कसं काय शकतं हाच प्रश्न मला पडलाय. मी आलेचा थोड्या वेळात. ग आई, आत्ता कुठे चाललीस? जगदंबा, हे आधी आई सोबत सुद्धा घडलं. त्यावेळी आईला भीती वाटेल म्हणून मी काही सांगितलं नव्हतं. तेच परत घडतंय. याचा अर्थ गावात कुणीतरी विचित्र शक्ती आली आहे. पण कोण आहे ती? मला शोधून काढायलाच पाहिजे. गंगाई, जेवलीस तू? मी आज जेवून बाहेर जाऊन आलो आणि एवढ्यात तुझं जेवून आवरून बी झालं. कसं शक्य आहे? काहीच खाल्लं नाहीस ना तू? जगदंबा तरी कुठं जेवली आहे? सकाळपासून ती बी उपाशीच आहे. मग जा जेवू घाल तिला. नाही कोण म्हणतंय? म्हणजे मीच जाऊ, मीच माफी मागू. जणू माझीच चूक आहे. अहो आई म्हणून माझी काय चूक आहे? तुम्ही सांगा बरं. मी जे काय वागते त्या मागची भावना, त्या मागची काळजी हिला काहीच समजाय ना ग. कुणास ठाव, कळत बी असेल. आणि खरं सांगायचं तर तुझी काय बी चूक नाही. चुकीची असलीच तर ती आहे तुझी सांगायची पद्धत. आत्ता खरंच बघ की, आता यदू बाबाची भविष्यवाणी तुला घाबरून सोडतीये. ते बी बराबरच आहे. पण आपण जर तिला त्याच्याबद्दल काही सांगितलंच नाही तर तिला तुझं वागणं कसं काय समजणार आहे? अहो पण मी तिला सांगितलं आणि ती मुद्दामच त्या दिशेला गेली तर मला याची भीती वाटते हो. आणि आपली पोरगी किती हट्टी आहे हे माहित आहे ना तुम्हाला. मग वेगळा मार्ग शोध, पण न रागवता अतिशय शांतपणे तुझ्या मनातली गोष्ट तिला कळाय नको का? अगं ही तुझीच जगदंबा आहे, एवढीशी. एवढीशी जगदंबा तू तिला परडीतून या घरात घेऊन आलीस. तुझ्या अंगा खांद्यावर खेळवत तिला वाढवलंस. हीच तुझी लाडकी जगदंबा आहे, तुझ्या काळजाचा तुकडा. आठव तिचे बोबडे बोल, तिच्या खोड्या, तिचं हसणं. आता मी घोडा होतो आणि तू माझ्या पाठीवर बस. हा, घोडा नको. घोडा नको? मग काय हवंय आमच्या राणीला? मशी व्हावा. हे लेकरू कुणाचं आहे ते आपल्याला ठाव नाही. त्याला आपण ठेवणार आहेत का नाही हे आपण ठरवलं नाही. आणि काय चाललंय तुझं? माझ्या आधी तू तिला तुझी लेक म्हणून स्वीकारलं होतंस, आठवतंय ना? गंगाई, आता तिला तुझी गरज आहे. तू कायम तिच्या बरोबर असाय पाहिजे. पटलं तर या गोष्टीचा विचार कर आणि अंमलात आण. याने जे काही केलंय त्यासाठी याला शिक्षा मिळायलाच हवी होती. गावाबाहेरून आलेल्या पाहुण्यांना माझ्याबद्दल काहीही खोटं नाटक सांगून माझी प्रतिमा मलिन केली आहे याने.
तू आज जे काही केलंस ते तुला खोडी गंमत वाटत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. हे मी अजिबात सहन करणार नाही, सांगून ठेवते. जगदंबा, काय झालंय जगदंबा? तुला झोप का येत नाहीये? हे बघ, मी मगासपासून पाहतेय तू अस्वस्थ वाटतेस. काय झालंय मला सांग पाहू. पद्मा अगं, हे बघ, मोकळेपणाने बोल. अशा गोष्टी मनात ठेवल्या तर त्यांचा जास्त त्रास होतो. आज दिवसभरात जे काही घडलंय ना त्याच्यामुळे माझं मन थाऱ्यावर नाहीये पद्मा. आई तर हल्ली खूप विचित्र वागायला लागले माझ्याशी. आधी महादेवांची पूजा करायची नाही म्हणून विरोध केला, नंतर ती गुहा बंद करण्यासाठी तिनेच काहीतरी केलं, आणि आज मला न सांगता माझ्या लग्नासाठी मुलगा आणून समोर उभा केला. आईच्या विचित्र वागण्याचा त्रास होतोय का तुला? तिचं वागणं आवडत नाहीये हे खरंय, पण जर शांत राहून विचार केला ना तर ती चुकतीये असं नाही वाटत. आई ही अशीच असते, तिला माझी काळजी वाटते म्हणून ती असं वागते. अगं पण मुलीचं लग्न व्हावं हे आईच्या आयुष्याचं एकमेव ध्येय असतं का? मुलगी सुखात राहावी असं प्रत्येक आईला वाटत असतं. माझं लग्न झाल्यावर मी सुखी राहीन असं आईला वाटत असेल. माझं मन दुसरीकडे कुठे रमू नये असे तिला वाटत असेल कदाचित. म्हणूनच तिने माझं गुहेत जाणं सुद्धा बंद केलं असेल. पद्मा, आईने लहानपणापासून माझ्यासाठी खूप गोष्टी केल्या. मला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीयेत, काही आठवतात आणि काही इतरांकडून ऐकलेत. अगदी माझ्या बारशासाठी खूप छान पाळणा बनवून घेतला होता तिने. मला सांभाळताना, वाढवताना बऱ्याच लोकांचा विरोध पत्करला, अगदी बाबांचा सुद्धा. तिने माझ्यासाठी, घरासाठी, गावासाठी जे काही केलंय ना त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही पद्मा. आईला किती चांगलं ओळखतेस तू. आईवर माझं प्रेम आहे आणि तिचं माझ्यावरही आहे. त्यामुळे तिने ओरडलं तरी ते प्रेमापोटीच असतं. मायलेकीचं नातं असंच असतं, कधी गोड, कधी कडू. कधी मला तिचं पटणार नाही आणि कधी तिला माझं. आमचे वाद हे होतच राहणार. मग तू आत्ता नक्की कशामुळे अस्वस्थ आहेस? मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की मी आज रागाच्या भरात शिवाला मारलं. अगं तू हसतेस काय? अगं मग काय करू? तू या गोष्टीचा एवढा विचार का करतेस? तसंही तुला तो आवडतच नाही ना. आवडत नाहीच तो मला. कधी कधी मला राग येतो त्याचा, तरी का कोणास ठाऊक थोडं अस्वस्थ वाटतंय. एकीकडे जे काही आज घडलं ते चुकीचं नव्हतं असं वाटतंय, आणि दुसरीकडे ते घडायलाच नको होतं असंही वाटतंय. त्यामुळे माझा गोंधळ उडालाय. देवी, ते साक्षात महादेवांचा अंश आहेत. तुम्ही त्यांच्यावर हात उचललात याबद्दल तुम्हाला रुखरुख वाटणारच. आणि मला खात्री, महादेव सुद्धा याच घटनेचा विचार करत असतील.
प्रभू, काय झालं? झोप लागत नाहीये का? नंदी, साक्षात तुळजाचा अंश असलेल्या जगदंबाने माझ्या श्रीमुखात भडकावली आहे. माझा गाल अजूनही खूप दुखतोय. प्रभू, जगदंबाचं हे वागणं मात्र मला अजिबात रुचलेलं नाहीये. आज तिच्या मनात गैरसमज होता म्हणून मी काही बोललो नाही, पण उद्या मात्र मी तिला खडसावून जाब विचारणार आहे. ती तुमच्याशी असं वागूच कसं शकते? नंदी, काय चुकीचं झालंय त्यात? प्रभू, अहो तुम्ही साक्षात महादेवांचा अंश आहात. आणि ती सुद्धा साक्षात तुळजाचा अंश आहे. तुळजा म्हणजे देवी पार्वतींचं रूप. देवींनी असुरांचा विनाश करायला महाकालीचं रूप धारण केलं होतं. तेव्हा त्यांचा राग शांत करायला स्वतः महादेवांना त्यांच्या पायाखाली यावं लागलं होतं. महाकालीचा राग महादेवांनी स्वतःवर घेतला आणि तेव्हाच महाकालीचा राग शांत झाला. आताही तसंच घडलं. जगदंबाच्या आत साचलेला राग तिने अशा प्रकारे व्यक्त केला. म्हणजे प्रभू, तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्हाला याचा काहीच त्रास झाला नाही? नंदी, जेव्हा जेव्हा शक्तीचा राग अनावर होतो तेव्हा तेव्हा त्याची झळ शिवाला सहन करावी लागते. हा निसर्गाचा नियम आहे. महादेव आणि देवी यांच्यात पती पत्नी म्हणून हा अलिखित करारच आहे. देवी महादेवांना त्यांच्या संन्यस्त रूपातून गृहस्थ बनवत शंकर बनवतात, तर महादेव महाकालीला त्यांच्या रुद्र रूपातून शांत करून पार्वती. खरंच प्रभू, पती पत्नी म्हणून शिव पार्वती धन्य आहेत, जगावेगळे आहेत, अद्भुत आणि अलौकिक आहेत. हे काय पाहतोय मी? हा योग जुळून येतोय. जगदंबा, अगं आता त्या शिवाचा विचार करणं सोड. जे झालं ते झालं. फार फार तर उद्या भेटल्यावर त्याची क्षमा माग आणि विषय मिटवून टाक, मग तर झालं. अगं पण आत्ताच काय? राहून राहून माझ्या डोक्यात त्याचाच विचार येतो. झोप सुद्धा लागत नाहीये. बस इथे. जर असं असेल तर मी तुला विचार करायला एक वेगळा विषय देऊ. कुठला विषय? तुझे आई बाबा तुझ्या लग्नाचा विचार करतायत, पण तुला नवरा नेमका हवाय तरी कसा? पद्मा, मी याबद्दल कधीच विचार नाही केला. पण लग्न करायची इच्छा तर आहे ना? लग्न तर प्रत्येक मुलीला करावंच लागतं. हे बघ, जर लग्न करायचं हे तुझं ठरलं असेल तर नवरा नक्की कसा हवा याचा पण विचार व्हायला हवा ना. जर आत्ताच विचार करून ठेवलास तर तुझ्या मनात त्याचं चित्र आकाराला येईल आणि तो नक्की कसा हवा याबद्दल तुझं मत निश्चित होईल. कदाचित महादेवांसोबत कैलासावर राहणं हे तुझ्या नशिबातच असेल. हे काय घडतंय? पद्मा, नक्की काय आहे हे? मलाही काही समजत नाहीये ग.
नाही, हे अशक्य आहे. हे केवळ अशक्य आहे. हा तर दिव्य आवर्तन योग आहे, पण हा योग जुळून यायला बराच अवधी होता. मग आता हा एवढ्या लवकर कसा घडून येतोय? ह्या योगाच्या अवेळी येण्याने माझा डाव अर्धवट तर राहणार नाही ना? माझ्या मनात जशी अनाकलनीय चलबिचल सुरू आहे, तसाच या आकाशात ही अनाकलनीय योग दिसून येतो. हा शुभ असेल की अशुभ? हा परिवर्तनाचा योग आहे. या 3 ताऱ्यांचा संयोग तुळजाच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करेल. पण त्यासाठी कुणाची तरी आहुती जाणार हे नाही. कोण असेल तो?